ऋतिक, ए ऋतिक, बाहेर ये पटकन. काय झालं आजी? अरे बघ कोण आलंय. अरे मावशी, मी आता ना दिवसभर इथंच थांबणार आहे. मग आपण खूप चित्र काढू. हं? हा अरे मावशी, आपण ना खूप सारे चित्र काढू. चल चल बाय बाय. चल. हा जा जा, तिला खोली दाखव. दोन बायकावाले देशमुख फार जबाबदारीनं विश्वासानं सोडून चाललोय बहिणीला इथे. धन्यवाद. तुला बाय. तुला बाय. अरे मला वाटलं होतं तू लय हुशार आहेस, कधीच चूक करत नाहीस. पण आहे ना, तू तुझ्या बहिणीला इथं सोडून लय मोठी चूक करतोयस. आता तुझ्या बहिणीच्या मागं बी साडेसाती लागल. गावात इतर बायकांच्या मागं लागली तशी. अरे माझं ऐक, इथं कुणावर पटकन विश्वास ठेवू नकोस. डोळ्यात तेल घालून नीट बघ. मुखवट्याचे दिवस आहेत, त्यामुळं खरा चेहरा आहे ना अजिबात नीट ओळखायला येत नाही. हे तुला तर चांगलंच माहित असेल. काळजी करू नको सायला बानू. लवकरच बरेच मुखवटे फाटणार आहेत. आणि हा जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्या मुसक्या आवळणार आहे मी. अहो बरं झालं तुम्ही जामकर साहेबांच्या बहिणीला इथं ठेवून घेतलं ते. अहो अशानं जामकर साहेब आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबतील आणि ते आपल्यासाठी फायद्याच की. हे एवढे खुश का दिसतायत? ती आर्या इथं येऊन गेली का काय? आओ काय झालं? काय झालं तुम्हाला? चेहरा का खुललाय तुमचा एवढा? लालीजी, चेहरा तुमच्यामुळे खुललाय माझा. तुमच्यामुळे खुश आहे मी. माझ्यामुळं? मी काय केलं? अहो, केवढं मोठं जबाबदारीचं काम तुम्ही स्वीकारलंय. एवढी मोठी जोखीम स्वीकारली. कोणालाही न घाबरता एवढं मोठं काम तुम्ही पूर्ण करायला इथं मंदिराच्या तळघरात आलाय. कोणाला बी नाही जमत. अहो लय मोठं धाडच लागतं त्याला. म्हणूनच तुम्ही मला लय आवडता. माझं सगळं धाडस तुमच्यासाठीच असतं बघा. हो, तुम्हाला पण लय कामं असतील ना. मी बघा माझ्या कामाच्या नादात तुमची सगळी कामं विसरले. तुम्ही जावा दुकानावर, तुमच्या कामाकडे लक्ष द्या. मी माझं काम होईपर्यंत इथंच राहणार आहे. म्हणजे हो म्हणजे मुखवट्यांची डागडुजी होईपर्यंत मी इथंच राहणार आहे. ते मुखवटे वेळेत तयार व्हायला पाहिजेत ना, म्हणून इथं थांबून मी कामं करणार आहे. अहो लालीजी, तुम्ही एकटं कशा राहणार इथं? त्याला काय होतंय, राहीन. नाही म्हणजे बघताय ना गावात काय चाललंय. तुम्हाला काय झालं म्हणजे? असं कसं काय होईल? अहो ही सगळ्यात सेफ जागा आहे. देवळाच्या तळघरात कोण नाही येणार, आणि आलं ना तर देव हाय की रक्षण करायला. तुम्ही नका माझी काळजी करू, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. जावा. पण लालीजी, तुम्ही एकटं इथं राहणार? अहो मला काय ते पटत नाही. अहो कायमची नाही राहणार आहे. हे माझं काम झालं की मी येणार आहे परत. नक्की परत येणार तुम्ही? पण रात्री मी घरी जाताना तुम्हाला भेटायला येणार. मला करमणार नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जावा, माझी कामं खोळंबलेत. जावा जावा. अरे वा, अगदी सहज माझ्या वाटेतला हा काटा बाजूला होतोय. आता आर्याला भेटायला ही चांगली संधी आहे. सोडून कसं चालेल? मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला दुकानावर किती आणि काय काम आहे ते. पण लवकरच हे काम संपल. नाही सर, ते केस चालू आहे अजून. पण तुम्ही काळजी नका करू, मी सगळे पैसे वेळेवर. ए आर्या, पुरी चहा बनवलाय त्यासाठी. फोनवर नंतर बघ. हो करंजे. ये ये बसून पी. हो ये. थँक्यू. लालीताई आणि गोपाळजी कुठे आहेत? अगं ते दोघं बी देवळात गेलेत. ते काय ना, लालीने
उत्सवात घालायचे जे मुखवटे ते साफ करायची जबाबदारी घेतली आहे ना, म्हणून तिकडे गेलेत. दर मोठा पराक्रमच केलाय ना, दोंडा पाडून घेतलाय पायावर. म्हणजे रंजे, हाय का फुलत आहे. अगं आता घरातली पोर झाली, ती गावातली पोर आहे, तिला माहितीच पाहिजे. काय माहिती का आर्या, अगं मुखवटे साफ करायची जबाबदारी घेणं म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखं आहे. मग ह्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी मुखवटे साफ केले ना, ते डायरेक्ट डगात. मग घरादारावर नांगूर फिरलाय त्यांच्या. अगं म्हणजे संकट आलंय त्यांच्यावर, घरातल्यांच्या जीवाला घोर लागलाय, जीवावर बेतलंय. त्यामुळे ना आता कुणी गावातले लोक मुखवटे साफ करायला नाही म्हणतात. इथं आमची लाली तिनं घेतली आहे जबाबदारी मुखवटे साफ करायची. आता तू मला सांग, लालीच्या या कारनाम्यामुळं तिच्या आणि गोपाच्या जीवावर बेतलं तर केवढ्याला पडल. रंजे, असं काही बी वंगाळ बोलू नगस ना. इथं आधीच माझ्या काळजीने जीव वर खाली व्हायला लागलाय. जे आहे ते सांगितलं फुलत आहे. गोपाळजींना काही होणार नाही ना? आई ऐक ना, हे अरे मॅडम, तुम्ही इथं काय करताय? अरे जामकर साहेबांनी आणून सोडले तिला. तिच्या जीवाला धोका आहे ना, म्हणून ते इथंच ठेवून गेले तिला. आता ती दिवसभर आपल्याकडेच राहणार आहे. रंजनाजी तिकडे ना वाईज काय रे? चल ना. हा आले आले. चापी हो. काय गप्पा मारत होते तुझं? आणि काय रे, तू देवळात गेला होतास ना? होय, मी गेलो होतो, पण मला दुकानात पण काम आहेत ना. लालीची म्हणलं जावं दुकानात, पण दुकानाची चावी राहिली घरातच, म्हणून चावी नाही आलो तुम्ही. बर, आता आलायचंच ना, मग चहा घेऊन येत जा, मी आणते बनवून. हा, आर्या, चहा ठेव. गोपाळजी, पण काय करताय तुम्ही? गोपाळजी, तुमच्या घरी आहे आपण, कोणीतरी येईल. नाही येणार. गोपाळजी, लालिताई आल्या तर? नाही येणार. ती आज रात्री देवळातच झोपणार आहे. का? हे सगळं विचारायची ही वेळ आहे का? मी इथे असताना आता कोणी खोलीत येणार नाही. गोपाळजी, हे बघा, आपण तुमच्या घरी आहोत. कोणी आपल्याला असं पाहिलं तर कसं वाटेल ते? आर्याजी, आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसरं कोणी येणार नाही इकडे.